कुणाकुणाला केक खायला आवडतो, मला तो खूप आवडतो. चला तर मग आपण आहे ना केक बनवूया. इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 4-5 चमचे ना पिठी साखर टाकणार आहे. तुम्हाला जर पिठी साखर टाकायची नसेल ना तर तुम्ही ना 1-1.5 कप दूध घ्यायचं आहे. त्याच्यात आवडीनुसार साखर ॲड करायची आणि उकळून ते थोडंसं कोमट करून घ्यायचं. आणि बिस्किट आहे ना ते मिक्सरमध्ये आहे ना त्याची पावडर करून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं. तर मी इथे डायरेक्टली आहे ना दूध घेतलेलं आहे. त्याच्यात पिठी साखर टाकून आहे ना डायरेक्ट बिस्किट टाकलेलं आहे. 2 ओरिओचे 10वाले बिस्किट घेतलेलं आहे आणि 1 5वाला पार्ले बिस्किट घेतलेलं आहे. ते सर्व मी याच्यात ॲड करणार आहे दुधामध्ये आणि छान अशी त्याची पेस्ट तयार करणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी बिस्किट टाकलेलं आहे दुधामध्ये. दूध कोमट असल्यामुळे ना लवकर पटकन ते मेल्ट झालेलं आहे. ते इथे मी ना अशी या पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यात मी 2 चमचे ना तेल टाकणार आहे. तुम्ही इथे ना तूप वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला वापरायचे ते तुम्ही वापरू शकता. आणि इथे ना छानपैकी एकाच डायरेक्शनमध्ये मी फेटाळून घेतलेलं आहे. त्याच्यात आवडीनुसार ना तुरटी-फुटी मी टाकत आहे. तुम्हाला जर तुरटी-फुटी नसेल तर ड्रायफ्रूटचा वापरसुद्धा तुम्ही इथे करू शकता. काजू बदामचे बारीक काप करून पण टाकू शकता. मी इथे तुरटी-फुटी टाकलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ना मी ज्याच्यामध्ये आपल्याला ना केक लावायचा आहे ना त्या भांड्याला ना थोडंसं तेल लावून घेत आहे. तेल लावून तसंच साईडला ठेवलेलं आहे. आणि आता हे बॅटर तयार झालेलं आहे तर आपण त्याच्यात इनो टाकायचं आहे. आधी भांड्याला तेल लावून ठेवायचं आहे. इनो टाकला का पटकन दिशी ना फेटाळून घ्यायचं आहे आणि लगेच ना त्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. इथे पहा तुम्ही पटकन दिशी ही प्रोसिजर आहे ना ते इनो टाकतो आपण त्याच्यानंतर ती लवकर पटकन दिशी फेटाळून घ्यायचं आहे आणि लगेच तेल अगोदर लावल्यामुळे ना पटकन त्याच्यात मी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर वरून सुद्धा मी ना तुरटी-फुटी टाकणार आहे. पाहू शकता इथे मैत्रिणींना तुम्ही. हे पहा मी वरून तुरटी-फुटी टाकलेले आहे आणि माझ्याकडे डेअरी मिल्क चॉकलेट होतं तर ते मी वरून त्याच्यावर ॲड करत आहे. तुम्ही केलं तर चालेल, नाही केलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे कारण जे बबल्स असतात ना ते मग त्याच्यात राहत नाही. मग केक आपल्या इकडे तिकडे रेलला जात नाही. त्यासाठी मी ना हे केलं. आणि इथे ना मी एका कुकरच्या कुकरमध्ये ना पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावर स्टँड ठेवून ना त्याच्यावर आपण 30 मिनटं ना बारीक गॅसवर मी वाफवून घेतलेलं आहे. आणि सुरीने चेक केलेलं आहे अधूनमधून. चिकट नाही लागलं ना की समजून जायचं की सुरीला अजिबात काही आलेलं नाही आहे. आपला केक तयार आहे. तर मी इथे ना एका प्लेटमध्ये ना काढून घेत आहे केक. इथे पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही किती सुंदर असा हा केक तयार झाला आहे. चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतो. तुम्हाला आवडत असेल तर नक्की बनवा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू